भाजप मुख्यालयाकडून 100 किलो जिलेबीची ऑर्डर देण्यात आली। हरियाणाचा विजयाचा जल्लोष भाजप मुख्यालयात साजरा होणार आहे। अपडेट जाणून घ्या, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, भाजपकडून आता जंगी सेलिब्रेशन होणार असल्याचं समजतंय, काय नेमकी तयारी करण्यात येते? दीपक, आता भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीतील मुख्यालयामध्ये जे दीनदयाळ उपाध्याय मार्गावर आहे त्या मुख्यालयामध्ये 100 किलो जिलेबीची ऑर्डर देण्यात आलेली आहे। जिलेबी आणि हरियाणाचं एक विशेष नातं आहे, त्यामुळे जिलेबीची ऑर्डर तिथे देण्यात येते आणि संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार असंही आपल्याला कळतंय हरियाणाच्या विजयाच्या अनुषंगाने। दुसऱ्या बाजूला हरियाणाचा जो भारतीय जनता पक्षाची आघाडी आहे त्यावरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी म्हणून भूपेंदर हुड्डा असतील, त्यासोबत उदय भान असतील आणि काँग्रेसचं शिष्टमंडळ हे हेलिकॉप्टर मार्फत थेट मतमोजणी केंद्रावर पोहोचेल अशीही एक माहिती मिळते आहे। त्याबाबतची तयारी सुरू झालेली आहे। आता भूपेंदर हुड्डा असतील किंवा काँग्रेसचे इतर नेते असतील, उदय भान असतील, हे सगळेजण हेलिकॉप्टरच्या मार्फत मतमोजणी केंद्रावर पोहोचणार आणि त्यानंतर मग तिथे ते नेमकी कोणती हरकत घेणार आहेत, कोणत्या स्वरूपाचे ऑब्जेक्शन्स नोंदवणार आहेत किंवा तिथे काही वेगळ्या स्वरूपाचे प्रकार घडत आहेत का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। आपण सध्या भूपेंदर हुड्डा यांच्या घरी आहोत। अजूनपर्यंत भूपेंद्र हुड्डा हे बाहेर आलेले नाही आहेत, ते त्यांच्या घरामध्येच आहेत। त्यांनी बाहेर कोणाशी संवाद साधलेला नाही आहे किंवा माध्यमांशी सुद्धा भूपेंद्र हुड्डा यांनी संवाद साधलेला नाही आहे। त्यांच्या निवासस्थानी आलेले अनेक कार्यकर्ते सध्या निराश आहेत, पण दुसऱ्या बाजूला भूपेंद्र हुड्डा हे जिंकतायत स्वतः असंही कळतंय। पण काँग्रेसचा पराभव जवळपास दिसतोय, त्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते आणि नेते निराश झालेत। दुसऱ्या बाजूला एक शिष्टमंडळ हे निवडणूक आयोगाच्या काउंटिंगवर, मतदानाच्या काउंटिंगवरती ऑब्जेक्शन घेण्यासाठी म्हणून जाणार आणि हरियाणामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायला अनेक तासांचा कालावधी लागतो, त्यामुळे हेलिकॉप्टर वापरण्याची योजना आखण्यात येते काँग्रेसकडून असंही समजतंय। तर भाजपकडून जी जिलेबीची ऑर्डर देण्यात आली आहे त्यातून कुठेतरी भाजपला आता हा आत्मविश्वास आहे की हरियाणामध्ये, त्यामुळे आता भाजपचा हा आत्मविश्वास पाहायला मिळतोय। सोमेश, तू राहाच आपल्यासोबत। आणखी एक मोठी बातमी हाती आहे, ते हरियाणा मतमोजणीबाबत काँग्रेसनं रणनीती आखली आहे। माजी मुख्यमंत्री हुड्डांसह काँग्रेसचे नेते विविध मतमोजणी केंद्रांवर धडकणार आहेत। विविध मतमोजणी केंद्रांवर जाण्यासाठी हेलिकॉप्टरचाही वापर केला जाणार आहे। काँग्रेस नेत्यांची पथकं मतमोजणी केंद्राची पाहणी करणार आहे। सोमेश कोलगे आपल्यासोबत आहे। सोमेश, काँग्रेस इन ॲक्शन मोड असं म्हणावं लागेल। हो नक्कीच, कारण आता ज्या प्रकारे जयराम रमेश यांनी 11 मतदारसंघांच्या मतदानाच्या आकड्यावरती एक प्रकारे हरकत नोंदवणारं पत्र हे निवडणूक आयोगाला लिहिलं, त्यानंतर स्वाभाविक भूपेंद्र हुड्डा हे काँग्रेसचे हरियाणामधले एक प्रमुख नेते आहेत आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाचे ते दावेदार होते आणि हे स्वतः आता वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केंद्रांना भेटी देणार आहेत। काही आधी त्यांची चर्चा अशी सुरू होती की सगळे नेते एकत्रितपणे जाणार का काही मतदान केंद्रांवर जिथे मतमोजणी सुरू आहे तिथे, परंतु आता त्यानंतर त्यात जे अपडेट आले त्यातून असं कळतं की हे विविध मतमोजणी केंद्रांवरती जाणार आणि त्या ठिकाणी हेलिकॉप्टरचा वापर करणार आहेत या सगळ्या संपूर्ण वेगवेगळ्या ठिकाणच्या मतमोजणी केंद्रांना भेटी देण्यासाठी। पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल दीपक, की भारतीय जनता पक्ष असो किंवा काँग्रेस असो, दोघांनाही हरियाणामधली जी टक्कर आहे ती अटीतटीची असणार हे माहिती होतं आणि त्यामुळे कालपासूनच सगळ्यांनी मतमोजणी केंद्रावर आपापले कार्यकर्ते तैनात केलेले आहेत आणि त्या कार्यकर्त्यांना मतमोजणीवर करडी नजर ठेवायला सांगितले। त्यामुळे भाजपचे पोलिंग एजंट असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, हे सगळेजण मतदान केंद्रावरती उपस्थित आहेतच। परंतु आता एक काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या सगळ्यामध्ये जाण्याचं प्रयोजन काय आहे ते प्रत्यक्ष गेल्यावर आणि त्यांनी आपली भूमिका ठरवल्यावर आपल्याला कळेल। दीपक, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।